तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। पहिलं मतदान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। संसद भवनामध्ये आता खासदारांच्या या मतदानाला सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य संसद भवन परिसरातली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर आता हळूहळू इतरही खासदार या संसद भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेला देखील आता सुरुवात झालेली आहे। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे, प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होणार होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात पहिल्यांदा मतदान करणार होते। उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार आहेत सीपी राधाकृष्णन यांना आज एनडीएचे सर्व खासदार मतदान करणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत की जे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीत उभे आहेत। त्यामुळे आज या पहिल्यांदा बॅलेट पेपर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या मतपेटीमध्ये पडलेला आहे आणि नंतर लगेच तातडीने नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यासाठी निघणार आहेत। पूरग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत आणि त्यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे खासदार आणि पंजाबमधील काही लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नंतर पूरग्रस्त भागातील जे लोकप्रतिनिधी खासदार आहेत ते मतदान करणार आहेत आणि हे सगळेजण तातडीने पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी निघणार आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी 10 वाजता मतदान केलं। त्यांना संसद भवनापर्यंत मतदानापर्यंत नेत असताना एनडीएतील घटक पक्षांचे सर्व गटनेतेही होते आणि सर्वांनी प्रातिनिधिकपणे। त्यामुळे आता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। धन्यवाद सोमेश या अपडेटबद्दल। सोलापूरमधील माढ्याच्या कुरडू गावचे मुरुम उपसा प्रकरण सरपंच